नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी। आणि आज मी तुमच्यासाठी छानशी रीडिंग घेऊन आलोय। ज्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत त्या गोष्टीवर वेळ आणि एनर्जी वाया घालवण्यापेक्षा, त्या गोष्टींमध्ये खूप विचार करण्यापेक्षा, स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा जे कार्य तुमच्या हातून होणं आहे किंवा जे काही काम आहे, जे कार्य आहे, जे होऊ घातलेलं आहे, जे करायचं आहे त्यावर फोकस करण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते। कारण त्या कार्यावर जितकं तुम्ही फोकस कराल किंवा त्या कर्मावर जितकं तुम्ही फोकस कराल तितकं तुमच्या आयुष्यातले जे सुखद क्षण आहेत ते सुद्धा तुम्ही अनुभवाल। आणि प्रत्येक क्षणामध्ये, मग ते सुखद असो किंवा काही त्रासदायक असो, पण त्यामध्ये तुम्हाला एंजल्स आणि युनिवर्स, तुमचे आराध्य जे काय तुम्हाला साथ देत आहेत, जर ते तुम्हाला म्हणजे अनुभवायचं असेल, जर त्या गोष्टी तुम्हाला घ्यायच्या असतील, तर तुम्ही गेलेल्या गोष्टींमध्ये तुमचा वेळ आणि विचार करत बसाल तर ते तुम्ही अनुभवणार नाहीये। हे तुमच्यासाठी या मेसेज मधून, हा मेसेज यासाठी आहे ऍक्च्युली, जो इंट्युटिव्हली मला तुमच्यासाठी मेसेज आला तो, कारण कुणाची तरी अशी एनर्जी आहे जी पास्ट मध्ये खूप सारा वेळ इन्व्हेस्ट करते, पास्टच्या गोष्टींमध्ये, झालेल्या गोष्टींमध्ये। तर हा पास्टच्या गोष्टींमध्ये वेळ इन्व्हेस्ट न करता तुम्हाला तुमच्याकडे जे होऊ घातलेलं कार्य आहे त्याच्यामध्ये वेळ तुमचा इन्व्हेस्ट करायचा आहे। असं कोणतं कार्य आहे, असं कोणतं काम आहे, किंवा एंजल्स, युनिवर्स आणि ही ब्रह्मांडीय शक्ती जी आहे ती तुम्हाला कोणते अनुभव देते, कोणते संकेत देते, ते तुम्हाला कशासाठी देते, हे तुम्हाला जर समजायचं असेल तर तुम्ही प्रेझेंट मध्ये काम केलं पाहिजे आणि प्रेझेंट मध्ये राहिलं पाहिजे, असं तुम्हाला इथं सांगितलं जाते। तुम्हाला बरेच वेळा 222 हा नंबर शो होत असेल किंवा तो नंबर तुम्हाला कोणत्याही मोबाईल स्क्रीनवर असेल, बाहेर असेल, कुठेही, तर तो तुम्हाला हाच सांगतोय की तुम्ही परत परत त्या मागच्या पास्टच्या गोष्टींमध्ये किंवा होऊन गेलेल्या गोष्टींमध्ये तुमचं मन परत जाते। तर तुम्हाला रिटर्न तिथं आत्ताच्या प्रेझेंट मोड मध्ये तुम्हाला यायचं आहे। आणि ते प्रेझेंट मोड साठी तुम्हाला तुमच्या आजूबाजूला सगळी शक्ती जी आहे ती काम करते तुम्हाला प्रेझेंट मोड मध्ये ठेवण्यासाठी आणि आणण्यासाठी। तर कोणता असा मेसेज आहे तो तुम्हाला द्यायचा आहे, तो या रिडिंगद्वारे तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाते। तर बघूया असा कोणता मेसेज आहे जो तुम्हाला ह्या सगळ्या ह्याच्यातून काढून एका नवीन कार्य जे तुमच्यासाठी होऊ घातलेलं आहे, किंवा काय अनुभव आहेत, काय संकेत आहेत, जे स्वप्नांच्या माध्यमातून असू दे किंवा तुम्हाला इतर मेसेजेसच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात, तर त्यासाठी कोणता मेसेज आहे तो आपण बघूया आणि काय मेसेज तुम्हाला द्यायचा आहे। आणि देवी बगलामुखी, मला हेच खूप महत्वाचं कार्ड, खरं तर मी सुद्धा हे इमॅजिन करत होते। आणि देवी बगलामुखीचं कार्ड आहे, तर होऊ घातलेलं कार्य आहे, जे कार्य तुम्ही तुम्ही राजकारणामध्ये असाल, समाजकारण असेल किंवा कोणत्याही तुम्ही गुरुभूमिकेमध्ये असाल, तुम्ही ज्ञान देत असाल, तुम्ही स्पीच जे काही बोलण्यातून, तुमच्या वक्तृत्वातून किंवा तुमच्या अनुभवातून तुम्ही काहीतरी नवीन गोष्टींचा शोध लावताय, शोध घेता, लोकांपर्यंत पोहोचवत असाल, तर त्या कार्यामध्ये तुम्ही पास्ट मध्ये एखाद्या गोष्टीमध्ये, एखाद्या कार्यामध्ये फेल्युअर आलं, काही काम करताना फेल्युअर आलं, तर त्या गोष्टीचा तीच गोष्ट धरून ठेवून, त्याचा त्रास करून घेऊन, येणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून प्रेझेंटवर त्याचा तुमच्या आयुष्यावर खूप सारा परिणाम होते। तर हे होऊ नये यासाठी तुम्हाला हा मेसेज इथं दिला जातोय। ही रीडिंग इतक्या महत्वाची आणि इतकी म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे, कारण तुम्हाला आत्ताच्या प्रेझेंट मोडवर काम करायचंय। एखादी अशी गोष्ट आयुष्यात झाली असेल की ज्यामुळे तुम्ही दुःखी झाला असाल, तुम्हाला त्रास झाला असेल किंवा परत त्या गोष्टी तुम्हाला आठवत असतील, दिसत असतील, अशा काही गोष्टी आहेत, तर त्या गोष्टींकडे न जाता जे होणार आहे ते होणारच आहे, जे विधिलिखित आहे ते होणारच आहे, जे होऊन गेलेलं आहे ते का झालं म्हणण्यापेक्षा आता मला काय करता येते, आता मी काय करू शकतोय, काय करू शकते, आणि त्याच्यावर मला काय करायचं आहे, हे तुम्हाला इथं सांगितलं जाते। आणि तुम्ही गेलेलं तुम्हाला इथं कट करण्यासाठी सांगितलं जाते, म्हणजे एक कटिंग आहे इथं। तुमचा जो पास्ट आहे तो तुम्हाला कट करायचा आहे, तो संपवायचा आहे, आणि नवीन एका जर्नी, नवीन दिवसामध्ये, जसं आजचा दिवस संपल्याशिवाय दुसरा दिवस उगवत नाही, तसंच तुम्हाला आयुष्यातला एक पास्ट आहे, एक भूतकाळ आहे, तो संपवल्याशिवाय तुम्ही वर्तमानात येतच नाही। आज कितीही उगवू दे, सूर्य कितीही उगवू दे, पण तुम्ही जर पास्टच्या झालेल्या 4-5 वर्षाच्या, 10 वर्षाच्या, 20 वर्षाच्या गोष्टी जर त्याच घेऊन बसत असाल, पास्ट मध्येच राहत असाल, तर तुमच्यासाठी दररोज नवीन होणारी सकाळ
जी आहे ती काहीच हे राहत नाही, त्याचं महत्वच राहणार नाही, तुमच्या आयुष्यात अंधार राहील, असा तुम्हाला यातून मेसेज दिला जातोय. तर सगळ्यांसाठीच हा मेसेज आहे. हे पास्ट सोडायचं आहे. त्या पास्टच्या अंधारात राहण्यापेक्षा तुमच्यासाठी एक नवीन सूर्योदय आहे, वर्तमान आहे. तुमचं एक नवीन आयुष्य आहे. तुमच्या नवीन गोष्टी आहेत, आयडियाज आहेत तुमच्या, त्या तुम्हाला अंमलात आणायचे आणि त्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे. तुम्ही काय कार्य हाती घेतलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला फोकस करायचा आहे. का झालं, कशासाठी झालं ते झालं, पण काय नाही करायचंय किंवा त्यातून तुम्ही काय शिकला त्या अनुभवावरून तुम्हाला पुढे जायचंय आणि ते कट करायचंय. देवी बगलामुखी तुम्हाला तेच सांगतात, तुमचे स्पीच, तुमचं बोलणं, तुमचं त्यातली तुमच्या कार्यात तुम्हाला विक्ट्री आहे. फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये थोडंसं तुमचा वेळ स्पेंड करणं खूप महत्वाचं आहे, वेळ देणं खूप महत्वाचं आहे. तुम्हाला ज्या काही अपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे येत आहेत त्या घेणं तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. हा मेसेज इथं तुम्हाला दिला जातोय. त्यामुळे जे काही होऊ घातलेलं कार्य आहे, जे काही कार्य तुम्हाला ह्या युनिव्हर्सनं, परमेश्वराने तुमच्या हाती दिलेलं आहे, ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे, हे तुम्हाला इथं सांगितलं जाते. आणि हा खूप महत्वाचा मेसेज तुमच्यासाठी इथं दिला गेलाय. तर जे झालंय त्या गोष्टींमध्ये न राहता तुम्हाला नवीन कार्यावर फोकस करायला सांगितलं जाते. तर हे आहे, कारण तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी खूप सारे ब्लेसिंग्स आहे. तुम्हाला आयुष्यात म्हणजे नवीन तुमचं आयुष्य खूप मोठं आहे, खूप मोठं आयुष्य आहे तुमचं, खूप लॉंग लाईफ आहे तुम्हाला. तर तुम्ही उगीच नाही त्याच गोष्टींमध्ये न पडता, म्हणजे काय एखाद्या गोष्टी, एखाद्या काहीतरी अशा घटना, अप्रिय घटना सुद्धा आयुष्यामध्ये घडलेल्या असतील, तुमच्या असतील, तुमच्या जवळच्या माणसांच्यात असतील किंवा मित्रमैत्रिणीमध्ये कुठंही एखादी काही गोष्ट तुमच्या आयुष्यात घडलेली असेल, तर ती घडली म्हणून तुम्ही त्याचं दुःख वाईट वाटून घेऊन त्या ह्याच्यामध्ये बसू नका. तर तुम्हाला ते सोडून सोडून तुम्हाला पुढे जायचं आहे, कारण तुमचं आयुष्य खूप मोठं आहे. त्या आयुष्यात पुढं तुम्ही हेच गाठोडं घेऊन तुम्हाला पुढे जायचं नाहीये, ते तिथं संपवायचंय, ते तिथं सोडायचंय, तुम्हाला पुढे जायचं आहे. हे आयुष्य हे असं चालत राहणार. प्रत्येक गोष्ट, सुख दुःख हे ऊन सावलीचा खेळ आहे. हा खेळ होत राहणार आहे आणि ह्या प्रत्येक खेळामध्ये कधी ऊन असेल, कधी सावली असेल, कधी अंधार असेल, कधी प्रकाश असेल. तर ह्या सगळा खेळ आहे. या खेळामध्ये स्वतःला स्टेबल ठेवलं पाहिजे, वातावरण सगळं सूट करता आलं पाहिजे, होय की नाही. त्यासाठी थोडं वर खाली होतं, आपण माणूस आहे, आपण काय हे नाही. पण यासाठीच ही टेरो रिडिंग आहे किंवा यासाठीच हे मेसेजेस तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात की तुम्ही त्यातच अडकून पडू नये, तुम्हाला नवीन दिशा दिसावी, यासाठीच हे आहे. आणि यातून हाच मेसेज दिला जातोय तुम्हाला. दक्षिणाकालींचा आशीर्वाद आहे, ब्लेसिंग्स आहेत तुमच्या आयुष्यासाठी आणि भरपूर आयुष्य तुम्हाला आहे. तर तुम्ही जे काही झालं ते विसरून, ज्या काही गोष्टी घडल्या त्या सोडून तुम्हाला पुढे जायचं आहे, इथं तुम्हाला हे सांगितलं जाते. आणि हा मेसेज आहे कामाख्याकालींचा मेसेज आहे. ब्लेसिंग्स आहेत तुम्हाला, वेल्थ अँड प्रोटेक्शन फ्रॉम आउटर अँड इनर डेंजरस. म्हणजे जर तुम्हाला काही वेल्थचे जे काही प्रॉब्लेम हेल्थ असेल, वेल्थ असेल, जी काही प्रॉब्लेम आहे, मग तुमच्या घरामध्ये असू दे किंवा प्रॉपर्टी बद्दलचे काही इश्यूज असतील किंवा घरामध्ये तुमच्या असेल, फायनान्शियल असेल किंवा तुम्ही तुम्ही जे काही जॉब असेल, तुमचं करिअरमध्ये असेल, काही असेल, तुमच्या बाकीचे तुमचे फायनान्शियल काही इश्यूज असतील, तर त्या सगळ्यामध्ये तुम्हाला इथं प्रोटेक्शन दिलं जाते. त्यामुळे या गोष्टीमुळे माझ्या आयुष्यात काय थांबेल किंवा काय होईल, यामुळे मला माझ्या आयुष्यावर काहीतरी परिणाम होणार आहे किंवा कसं हे होईल, नाही. या प्रत्येक गोष्टीचा एक अंत असतो, अंत होतो तेव्हाच आरंभ होतो. तसा प्रत्येक दुःखाचा सुद्धा अंत आहे आणि सुखाचा आरंभ सुद्धा इथं होतोय. तर तुमचे हे काय जे काही भीती तुमच्या मनामध्ये आहे, तुमच्या वेल्थला घेऊन आणि हेल्थला घेऊन, ती भीती तुमच्यातून काढून टाकण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते की तुमची भीती तुम्हाला काढून टाकायची मनातनं, की माझं फायनान्शियल मग पुढं कसं होईल, आयुष्यात माझ्या पुढं भविष्यामध्ये माझ्या कसं हे होईल, मी काय करेन, काय नाही करेन, माझ्यामुळे हे होईल का, ते होईल का, अशा गोष्टी आहेत त्या संपतील का, हे होईल का, या बऱ्याच गोष्टी, फायनान्शियल खूप इश्यूज, डोक्यामध्ये खूप सारे विचार साचले तुमच्या. आणि त्यामुळे नवीन ज्या काय आयडियाज आहेत त्या तुम्ही घेत नाही आहात, रिसिव्ह करत नाहीये तुम्ही. तुम्ही बरेच सारखं सारखं तुम्ही परत परत पास्टमध्ये जाते आणि जे काही चांगलं आहे ते रिसिव्हच करत नाहीये. मग ते रिसिव्ह करण्यासाठी तुम्हाला काली सांगतात की रिसिव्ह करा. कारण तुमचं जे काही बाहेरचं तुमचं फायनान्शियल हे असू दे किंवा तुमचं हेल्थचं जे काय आहे ते सगळं, कशाचाही काही विचार करू नका. तुमच्या आयुष्यात सगळं अबंडन्स आहे, तुमची हेल्थही चांगली राहते आणि वेल्थचा प्रॉब्लेमही तुमचा खूप म्हणजे अगदी सॉर्ट आउट होतोय.
तर तुम्ही फक्त तुमच्या कार्यावर फोकस देण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ जे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण आपल्या चॅनलला ही सबस्क्रायबर्सची एनर्जी असते. आणि हा मेसेज आहे सुरेश वल्लवीवर. तुमची प्रार्थना, तुमचं अफर्मेशन, तुमचं मॅनिफेस्टेशन पूर्ण होते, ते परमेश्वरापर्यंत पोहोचते आणि साक्षात शिव हे तुम्हाला, शिवरूप जे आहे ते माणसाच्या रूपातून तुम्हाला एखादा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील, किंवा स्वप्नांच्या माध्यमातून तुम्हाला अशी एखादी व्यक्ती आहे जिचा तुम्ही विचारही केलेला नाहीये किंवा काही नाही, पण अचानकपणे असं तुम्हाला स्वप्नातून ती व्यक्ती तुमच्यापर्यंत पोहोचून तुम्हाला एखादा मेसेज देईल. हे कार्ड हातात घेतल्यानंतर माझ्या जे इंट्युटिव्हली मेसेज जे आले ते तुमच्यापर्यंत पोहोचवते. ती व्यक्ती तुमच्यापर्यंत स्वप्नाच्या माध्यमातून एखादा खूप मोठा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवेल. तर त्या मेसेजवर थोडंसं तुम्हाला हे विचार करायचा आहे. तो मेसेज, त्या मेसेज मधून एखादा असा शब्द असेल, एखादी काहीतरी नाव असेल, किंवा गावाचं नाव असेल, किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव असेल, तर ते तुमच्यापर्यंत काहीतरी पोहोचवण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्यावर थोडंसं तुम्हाला ते लक्षात घेण्यासाठी इथं सांगितलं जाते. तर ते जे काही तुमचं अफर्मेशन आहे ते सुद्धा इथं पूर्ण होते. तर त्याच्यावर तुम्हाला फोकस करायचा आहे, नाही ते नको पास्ट मध्ये पडायचं नाही असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. आणि हे आहे नीलकंठ. तुम्हाला ज्या काही अपॉर्च्युनिटी येत आहेत, म्हणजे ज्या तुम्हाला अपॉर्च्युनिटी येतात त्यामध्ये तुम्हाला जी अपॉर्च्युनिटी सूट होते, म्हणजे संधी खूप तुम्हाला येणार, पण जी अशी संधी आहे जी तुमचा जो भाव आहे, म्हणजे तुमचं बोलणं असेल, तुमचं वक्तृत्व असेल, किंवा तुमच्यातली जी कला आहे, तुमच्यातल्या कलेला, तुमच्यातल्या गुणांना, तुमच्यातल्या क्रिएटिव्हिटीला साजेशी अशी जी अपॉर्च्युनिटी आहे ती तुम्हाला इथे घेण्यासाठी सांगितलं जाते. कारण खूप सारे अपॉर्च्युनिटी येतील, पण ते घेत असताना मन शांत ठेवून एक मोठा श्वास घ्या, मन शांत ठेवा, परमेश्वराशी कनेक्ट व्हा आणि मग तुम्ही ती अपॉर्च्युनिटी स्वीकारा असं तुम्हाला सांगितलं जाते. कारण तुम्हाला महादेवांचा खूप आशीर्वाद आहे आणि तुमच्या ते जे थॉट आहे, थॉटवर ब्लेसिंग्स आहेत महादेवांचे. कारण तुमच्या कंठातून जो काही शब्द येईल, तुमच्या मुखातून जो काही शब्द येईल, तो म्हणजे अगदी सत्याची एक मूर्तिमंत उदाहरण असं तुम्ही आहात. म्हणजे जे खरं तुमच्या मुखातून जे काही बोललं जातं ते खरं होतंय, किंवा तुम्ही खरं बोलताय, तुम्ही खोट्याची साथ देत नाही, असत्याबरोबर राहत नाही. पण जिथं 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 ज्याला ज्याला तुमची साथ हवी असेल तिथं तुम्ही उभे असता, तुम्ही त्यांच्या मदतीसाठी जाता. म्हणूनच इथं तुम्हाला हे ब्लेसिंग्स दिले जातात आणि खूप मोठा हा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय. आणि बघूया, तुम्हाला पास्ट मध्ये न राहता जे गेलेल्या गोष्टी आहेत, झालेल्या गोष्टी आहेत, त्यामध्ये पडून राहता, त्यामध्ये विचार करत न राहता तुम्हाला पुढे जायचं आहे. आता प्रेझेंट मध्ये तुम्हाला राहायचं आहे आणि प्रेझेंट मध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच तुमच्या पुढच्या भविष्य हेच ठरतं. तुमचा प्रेझेंट काय आहे त्याच्यावरूनच भविष्य ठरतं. जर जे झालं, काल चूक झाली तीच आज केली तर नाही, ती चूक नाही आहे करायची, तर ते तुम्हाला पुढे त्यातून शिकला काय ते शिकत तुम्हाला पुढे जायचं आहे असं इथं सांगितलं जाते. हा मेसेज आहे, मूव्ह इन टू युअर ट्रू सेल्फ. तोच मेसेज आहे बघा. पुढे जा, तुमचं खरं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाशी कनेक्ट व्हा, तुमच्या रूपाशी कनेक्ट व्हा. तुमचं काय कार्य तुम्हाला करायचं आहे, काय कार्य हाती दिलेलं आहे, मग सेवेचं असू दे, भक्तीचं असू दे, नवीन कोणते, तुम्ही कुठल्याही ह्याच्यामध्ये असा, तर त्यात तुम्हाला तुमचं 100% देऊन तुम्हाला पुढे जायचं आहे. पण त्याबरोबरच तुमचा अजून एक जो जे काही तुम्ही करताय त्या तिकडे सुद्धा तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. म्हणजे ज्या काही गोष्टी तुम्ही करता, तुमची आवडही आहे, तुमचं करिअरही आहे आणि तुमची आवडही आहे, पण दोन्ही गोष्टी बॅलन्स करत तुम्हाला पुढे जाण्यासाठी तर सांगितलं जाते. आणि प्रेझेंट मध्ये करा, कारण तुमचा मूलाधार बॅलन्स होते, तुमची फायनान्शियल जी हे आहे, तर तुम्हाला कार्ड जे आलं तेच जे तुमचं हे ते फायनान्शियल जे सगळे ब्लॉकेजेस होते ते इथं सगळे रिमूव्ह केले जातात, काढले जातात. कारण मूलाधार चक्र तुमचं ऍक्टिव्हेट होते आणि हील होते मूलाधार चक्र, त्यामुळे त्यातले जे काही डार्कनेस होते, ब्लॉकेजेस होते, ते सगळे निघून जात आहेत. आणि तुम्हाला तुमचं असं जे काय आहे
फायनान्शियल प्रॉब्लेम्स होते त्यातून तुमची सुटका होते. तर हा मेसेज इथं तुम्हाला दिला जातोय. आणि हा आहे डिवाइन, तुम्हाला जे करंट चॅलेंजेस आहेत म्हणून तिथं तेच सांगितलं होतं, तुम्ही परत परत त्या चॅलेंजेस मध्ये म्हणजे ज्या काही गोष्टी मागे तुम्हाला पास्ट मध्ये सगळं अनुभवायला मिळालं, ज्या गोष्टींना तुम्हाला फेस करायला लागलं, मग ते हेल्थ असू दे, वेल्थ असू दे, किंवा सगळ्याच गोष्टींमध्ये असू दे, किंवा नातेसंबंधांमध्ये असू दे, फायनान्शियल इश्यू असू दे, प्रॉपर्टीचे इश्यू असू दे, किंवा अशी एखादी व्यक्ती आहे जी आयुष्यातली खूप व्यक्ती महत्वाची आहे, ती आयुष्यातून गेली, पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही जर अडकून पडला तर पुढं तुमच्यासाठी जे रस्ते उघडलेले आहेत त्या रस्त्यावर चालायला तुम्ही बघणारच नाहीये, तुम्ही बघत नाहीये. तर ते बघण्यासाठी तुम्हाला इथे सांगितलं जाते किती रस्ते तुमच्यासाठी आहेत. तर त्या पास्ट मध्ये अडकून पडू नका, आणि जे काही तुमच्यासाठी कार्य होऊ घातलेलं आहे परमेश्वरानं, जे काही तुम्हाला तुमच्यापर्यंत आदेश पोहोचवलेले आहेत, मेसेज पोहोचवलेले आहेत, ते घेऊन तुम्हाला पुढे जायचं आहे. कारण तुमचं क्राऊन चक्रही हिल होत आहे, आणि क्राऊन चक्र हिल झालं की तुम्हाला जास्तीत जास्त आयडियाज येतात. म्हणूनच हा मेसेज तुम्हाला दिला जातोय. कारण आत्ताची जी तुमच्या आयुष्यात फेज सुरू आहे ती क्राऊन चक्र तुमचा हिल होतोय, आणि तुम्ही जो लेव्हेंडर कलर आहे त्याच्याशी खूप कनेक्ट होत आहे. तर हा रंग, लेव्हेंडर रंग जो आहे, हा रंग म्हणजे हा क्राऊन चक्राचा आहे, आणि क्राऊन चक्र जर हिल झाला तर आपल्यामध्ये खूप साऱ्या आयडियाज येतात, अशा गोष्टी लक्षात यायला लागतात ज्याचा आपण कितीतरी वर्ष प्रश्न सुटत नसतात, ते असे चुटकीसाचे प्रश्न सुटतात. तर त्यासाठी तुम्ही रिसिव्ह मोड मध्ये येणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही जर पास्टचा विचार करत राहिला, पास्टच्या विषयांमध्ये गुंतत बसला, तर तुम्ही आता जे तुमच्यासाठी आयडियाज येत आहेत, ज्या काही गोष्टी तुम्हाला दिल्या जात आहेत, ज्या काही ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येत आहेत त्या तुम्ही मिस कराल, असा तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय. आणि हे आहे तुमची स्ट्रेंथ, इनर स्ट्रेंथ जी आहे. त्यामुळे तुमचं बरेच वेळा काय होते, तुम्ही पास्टचा विचार आणि पास्टच्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व झाला की तुमची एनर्जी ड्रेन होते आणि लो एनर्जी मध्ये जाताय तुम्ही, त्यामुळे रिसीव्ह करण्याचा प्रश्नच येत नाही. मग लो एनर्जी मध्ये गेल्यामुळे भीती भीती वाटायला लागते, भीती आयुष्यात म्हणजे थैमान घालायला लागते, आणि त्या भीतीच्या मागे तुम्ही पळत राहता, आणि मग बरेच वेळा तुमच्याकडे येणाऱ्या ऑपॉर्च्युनिटी ह्या हातून सुटतात. तर इथं म्हणूनच तुम्हाला इथं हे सांगितलं जाते, हा तुमच्यापर्यंत मेसेज पोहोचवला जाते, कारण तुम्हाला पास्ट मध्ये नाही जायचं आहे, प्रेझेंट मध्ये काम करायचं आहे. आजवर तुमचं भविष्य आहे, म्हणून आज तुम्हाला तुमचा चांगला करायचा आहे, स्ट्रॉंग करायचा आहे. तुमच्यातली स्ट्रेंथ तुम्हाला खूप अशी ताकदवर बनवायची आहे तुमच्यामध्ये. तर ती तुम्हाला जी ज्वाला आहे, जी स्ट्रेंथ आहे तुमच्यामध्ये, जी आग आहे तुमच्यामध्ये तुमचं एखादं कार्य पूर्ण करण्याची, ते कार्य तुम्हाला पूर्ण करायचं आहे. आणि यासाठी तुम्हाला एंजल्स, युनिवर्स आणि ह्या ज्या शक्ती आहेत, अदृश्य शक्ती, ज्या पॉझिटिव्ह एनर्जी आहेत, तुमचे पूर्वज आहेत, ते तुम्हाला खूप सारी मदत करतायत. तुम्हाला त्यांची मदत घ्यायची आहे, आणि ते मदत करताना, ते रिसीव्ह करताना तुम्हाला प्रेझेंट मोड मध्ये असणं खूप महत्वाचं आहे. म्हणून इथं तुम्हाला सांगितलं जाते, पुन्हा पुन्हा सांगितलं जाते की प्रेझेंट राहा, प्रेझेंट राहा. कुठलीही गोष्ट बघा, योग्य वेळी जर प्रेझेंट नसेल तर अबसेंटी लागते की नाही, तसं अबसेंटी लागायला नको, म्हणून हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आला. आणि खूप छान असा खूप मोठा मेसेज आहे. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. आणि हे शेवटचं कार्ड मी म्हणजे ही रिडिंग वाच करते, पण हे कार्ड बघा, हायर लर्निंग. तुम्ही जे काही शिकलाय पास्ट मध्ये, आज तुमचा कशावर आहे, जे तुम्ही पास्ट मध्ये शिकला. पास्ट मध्ये बऱ्याच गोष्टी झाल्या, शिकवल्या, नात्यांनी शिकवलं, लोकांनी शिकवलं, माणसांनी शिकवलं, परिस्थितीनं शिकवलं, सगळ्यांनी शिकवलं तुम्हाला. ते शिकण्यासाठी तुम्हाला झालं, कारण तुम्हाला नवीन काहीतरी खूप येणार आहे, आणि ते तुम्हाला घ्यायचं असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला तयार व्हायचं असेल, तर तुम्हाला झालेल्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व नाही व्हायचंय. जे होऊन गेलं त्यातच तुम्ही थांबताय, त्यातच तुम्ही पास्ट मध्ये राहताय. आणि हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, हे तुम्ही शिकलाय ह्याच्यातून, हेच तुम्हाला सांगण्याचा मुद्दा. आणि ही रिडिंग तुमच्यापर्यंत पोहोचवायची युनिव्हर्सिटीचं किंवा तुमच्या आराध्यांची जी इच्छा होती की तुमच्यापर्यंत ही रिडिंग पोहोचावी, ती यासाठी. कारण ह्या सगळ्या ह्याच्यातून तुम्ही शिकलाय, आणि तो धडा पुढे घेऊन तुम्हाला पुढे जायचं आहे, प्रेझेंट मध्ये राहायचं आहे. कारण ज्या गोष्टी तुम्हाला थांबवून ठेवतात, तुमची एनर्जी कमी करतात, तुम्हाला तुमचं लक्ष विचलित करतात, त्या गोष्टींमध्ये अडकून न पडता, त्या लोकांमध्ये अडकून न पडता, त्या एनर्जीज मध्ये अडकून न पडता, जे नवीन येते ते रिसीव्ह करा, विचार करा, थांबा, श्वास घ्या मोठा, शांत व्हा, आणि नवीन गोष्टी एक्सेप्ट करा. जे नवीन येते ते सुद्धा एक्सेप्ट करा. हे मी नाही करू शकत, लोक काय म्हणतील, का मी करू, कसं करू, कशासाठी, काय, सगळ्या गोष्टी, खूप साऱ्या प्रश्न पसारा करण्यापेक्षा
जे आलंय ते स्वीकारा आणि ते स्वीकारून पुढे जा, कारण हे तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यात तुमचं एक नवीन रूप या समाजापुढे आणणार असेल, तुम्हाला स्वतःला त्याची नवीन ओळख होणार असं असेल. ओके, थँक्यू सो मच. रीडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर दिलेला आहे. जर तुम्हाला पर्सनल रीडिंग हवी असेल तर तिथून तुम्ही मला मेसेज करू शकता. ओके, थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया अशा छानशा रीडिंग मध्ये. तोपर्यंत